संघर्षातून यशाकडे श्री सतीश राऊत यांचा प्रेरणादायी प्रवास. मित्रांनो, प्रत्येक यशामागे एक न बोललेला संघर्ष दडलेला असतो आणि आज आपण ज्यांचा गौरव करत आहोत श्री सतीश राऊत घुलेवाडीचे सुपुत्र, त्यांचा जीवन प्रवास म्हणजे खऱ्या अर्थाने संघर्ष, मेहनत आणि चिकाटीची प्रेरणादायी कहाणी. बालपणापासूनच परिस्थिती कठीण होती. शिक्षण 1ली ते 4थी तेही मराठी शाळेत. पुढे घुलेवाडीमध्ये माध्यमिक आणि मग ज्ञानमाता महाविद्यालयात 12वी व BSc शिक्षण. घरची परिस्थिती एवढी हालाकीची की पुढील शिक्षणासाठी कमवा आणि शिका हा एकमेव मार्ग उरला. पुण्यात जाऊन स्वच्छता निरीक्षक कोर्स करताना एका लहान हॉटेलमध्ये फक्त 50 रुपये पगारावर काम सुरू केलं. सकाळी काम, दुपारी कॉलेज, रात्री स्वतःचं जेवण बनवून अभ्यास, अशी होती दिनचर्या. इटीकेटी बसल्यावरही हार न मानता काम करत करत पुन्हा प्रयत्न आणि शेवटी पदवी पूर्ण केली. तेव्हा कुणालाही वाटलं नसावं की हा मुलगा एक दिवस तेज प्रॉपर्टीज सारख्या प्रतिष्ठित संस्थेचा पाया घालेल. परंतु नियतीने वेगळं काही ठरवलं होतं. घरातील काही गैरसमजांमुळे वडिलांचं नाव 7/12 गायब झालं. पण सतीशरावांनी नाती आणि सत्याच्या बळावर ते नाव परत मिळवलं. त्या प्रसंगाने त्यांना मोडून काढलं नाही, उलट आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी दिली. हॉटेलमध्ये काम करताना अनेक व्यावसायिक व्यक्ती पाहिल्या. त्यांच्या व्यवहारातून प्रेरणा घेत त्यांनी विचार केला, अरे हे मी पण करू शकतो. आणि तिथून सुरू झाला रिअल इस्टेटचा प्रवास. काही हजार रुपयांचं भांडवल, एक छोटीशी जागा आणि मोठं स्वप्न. पहिल्या प्रोजेक्टमधून मिळालं बुकिंग आणि पहिलं घर उभं राहिलं. ते घर म्हणजे फक्त इमारत नव्हती, ती होती त्यांच्या मेहनतीची पहिली पायरी. एकानंतर एक प्रोजेक्ट सुरू झाले. घर, फ्लॅट, स्कीम, कमर्शियल बिल्डिंग्स, लेआउट्स. आजपर्यंत त्यांनी 55हून अधिक प्रोजेक्ट्स पूर्ण केले आणि 500हून अधिक कुटुंबांना स्वतःचं घर मिळवून दिलं. सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या दिवसापासून त्यांच्या सोबत असलेले इलेक्ट्रिशियन, कॉन्ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चालक आजही त्यांच्या सोबतच आहेत. इमारती बदलल्या पण माणसं तशीच राहिली. हे त्यांच्या माणुसकीचं, नात्यांचं बळ म्हणावं लागेल. कोरोनाच्या काळात बाजार थांबला पण सतीश राऊत थांबले नाहीत. नुकसान झालं, जबाबदाऱ्या वाढल्या, पण त्यांनी हार मानली नाही. उलट त्या काळात स्वतःला नव्याने घडवलं. आज त्यांचं स्वप्न आहे प्रत्येक कुटुंबाला स्वतःचं घर मिळावं आणि प्रत्येक मेहनती माणसाला संधी सुद्धा मिळावी. या प्रवासात त्यांच्या पत्नी स्वाती राऊत यांनी श्रीतेज फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोलाचं योगदान दिलं. 2 गुणी मुलं, प्रणव आणि श्रीतेज, हेही त्यांचं बळ आणि प्रेरणा आहेत. आई वडिलांचा आशीर्वाद, वडिलांच्या आजारात घेतलेली जबाबदारी आणि आईच्या त्यागातून उभी राहिलेली ताकद हेच त्यांच्या यशाचं मूळ आहे. आज श्रीतेज प्रॉपर्टीज हे नवीन ऑफिस उघडताना आपण पाहतोय एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या तरुणाने संघर्षाच्या मातीमध्ये घाम मिसळून यशाचा महाल उभारलाय. प्रति महिना 300 रुपये महिना पगारावरती काम करणारा, सायकलवर अगरबत्ती विकणारा, त्याने बघितलेलं स्वप्न बघणं सोपं असतं, पण त्यासाठी दिवस रात्र झगडणं, पडणं, उठणं आणि पुन्हा धावणं हाच खरा यशाचा मार्ग असतो. सतीश राऊत यांनी हा मार्ग दाखवला. त्यांचा प्रवास आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी संदेश आहे. परिस्थिती कशीही असो, मनात जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही. रिअल इस्टेट व्यवसायाबरोबर कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडियामध्ये पार्टनरशिप, तसेच रिलायन्स इंडियामध्ये ही पार्टनरशिप, फ्लोरा फाउंडेशन, नोबल गुरुकुल इंग्लिश मीडियमची सहकार्यासोबत स्थापना, या उंच घेतलेल्या भरारीला माझा सलाम. श्री सतीश राऊत आणि श्रीतेज प्रॉपर्टीज यांच्या नवीन ऑफिसच्या उद्घाटनानिमित्त हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. तुमचं हे स्वप्न अजून उंच भरारी घेत राहो. तुमच्या यशाची कहाणी असंख्यांना प्रेरणा देत राहो.